नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. नागरिकांच्या माहितीपूर्ण सहभागातूनच लोकशाही निरोगी राहू शकते असं सांगून राज्यघटनेचा सखोल अभ्यास करण्याचं राष्ट्रपतींचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. काश्मीरमधल्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी एकता आणि ममता हाच मूलमंत्र, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सण साजरे करताना पर्यावरणाची काळजी घेण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना मन की बात कार्यक्रमात आवाहन. स्क्रॅमजेट इंजिनाची इस्रोनं श्रीहरिकोटा इथून घेतलेली चाचणी यशस्वी. राज्यामध्ये जलयुक्त शिवार ही लोकसहभाग मिळालेली सर्वात मोठी योजना, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून न्यायसंस्थेवरचं प्रलंबित प्रकरणांचं ओझं कमी होऊ शकेल, मुख्यमंत्र्यांना विश्वास. आणि भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानच्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजच्या 9 गडी बाद 134 धावा. आणि आता सविस्तर वृत्त. नागरिकांच्या माहितीपूर्ण सहभागातूनच लोकशाही निरोगी राहू शकते असं सांगून राज्यघटनेचा सखोल अभ्यास करण्याचं मार्गदर्शन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या 24व्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते बोलत होते. राज्यघटनेचा सखोल अभ्यास करून देशातल्या महिला तसंच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करावी असं आवाहन राष्ट्रपतींनी विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना केलं. लोकशाही प्रक्रिया आणि संस्था समजून घ्या, धोरणकर्त्यांना योग्य धोरणं तयार करण्यासाठी सहाय्य करा असं राष्ट्रपती म्हणाले. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, सरन्यायाधीश TS ठाकूर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. काश्मीरमधल्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी एकता आणि ममता हाच मूलमंत्र आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज मन की बात या कार्यक्रमात बोलत होते. एकीचं बळ मोठं असतं असं सांगून काश्मीरमधल्या परिस्थितीबाबत देशातल्या सर्व राजकीय पक्षांनी एकमतानं भूमिका मांडल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केलं आहे. असंतोष, अशांतता निर्माण करण्यासाठी तरुण मुलांचा वापर करणाऱ्यांना एक ना एक दिवस या निरागस जीवांना उत्तर द्यावं लागेल अशा शब्दात पंतप्रधानांनी हिंसाचारात मुलांना ढकलणाऱ्यांवर कोरडे ओढले. कश्मीर के नागरिकों के प्रति हमारी संवेदनाओं को भी व्यक्त किया और कश्मीर के संबंध में मेरा सभी दलों से जितना इंटरेक्शन हुआ, हर किसी की बात में से एक बात जरूर जगह होती थी. अगर उसको मैंने कम शब्दों में समेटना तो मैं कहूंगा कि एकता और ममता, ये दो बातें मूल मंत्र में रही और हम सभी का मत है, 125 करोड़ देशवासियों का मत है, गांव के प्रधान से लेकर के प्रधानमंत्री तक का मत है कि कश्मीर में अगर कोई भी जान जाती है, चाहे वह किसी नौजवान की हो या किसी सुरक्षा कर्मी की हो, ये नुकसान हमारा ही है, अपनों का ही है, अपने देश का ही है. जो लोग इन छोटे छोटे बालकों को आगे करके कश्मीर में अशांति पैदा करने का प्रयास कर रहे हैं, कभी न कभी उनको इन निर्दोष बालकों को भी जवाब देना पड़ेगा. पंतप्रधानांनी आजच्या मन की बात कार्यक्रमात रिओ ऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचंही कौतुक केलं. सिंधू, साक्षी आणि दीपाच्या रूपानं उदयाला आलेल्या क्रीडा जगतातल्या स्त्रीशक्तीचा पंतप्रधानांनी विशेष गौरव केला. क्रीडा क्षेत्रात देश पुढे यावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असून राज्य सरकारांनी आणि क्रीडा संघटनांनीही अशाच प्रकारे पुढाकार घ्यावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. पंतप्रधानांनी आठवडाभरावर आलेल्या शिक्षक दिनाचा उल्लेखही आपल्या भाषणात केला. शिक्षक दिन हा केवळ शिकवण्याचाच दिवस नसून शिकण्याचाही दिवस आहे असं ते म्हणाले. आगामी काळात येणाऱ्या गणेशोत्सव आणि दुर्गापूजेचा उल्लेखही पंतप्रधानांनी मन की बात या कार्यक्रमात केला. गणेशोत्सव म्हटलं की लोकमान्य टिळकांची आठवण होणं स्वाभाविक आहे. त्यांनी गणेशोत्सवाला राष्ट्रभक्ती आणि सामाजिक संस्काराच्या सणाचं रूप दिलं. उत्सव व्यक्तीच्या जीवनात आणि समाजात नवा प्राण भरतो, मात्र काळानुरूप उत्सव साजरे करण्याच्या स्वरूपात बदल केला पाहिजे असं सांगून उत्सवादरम्यान पर्यावरण संरक्षणाचा संदेशही पंतप्रधानांनी दिला आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, प्रतिमा वापरू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आज सकाळी स्क्रॅमजेट इंजिनाची यशस्वी चाचणी घेतली. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रातून ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीमुळे अद्ययावत तंत्रज्ञान अवगत असलेल्या निवडक राष्ट्रांच्या पंक्तीत भारतानं स्थान मिळवलं आहे. रॉकेट इंजिन सहसा ज्वलनासाठी इंधन आणि ऑक्सिडायझर सोबत घेऊन जातं. मात्र या नव्या तंत्रज्ञानामुळे इंजिन आता वातावरणातलं ऑक्सिजन घेणार असल्यामुळे त्याचं वजन कमी होणार आहे. त्यामुळे त्याच्या खर्चात कपात होण्यासही मदत होणार आहे. इस्रोच्या या यशाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे. देशाला तुमचा अभिमान वाटतो असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांनी शांतता प्रक्रियेत सामील व्हायचं ठरवलं तर त्यांचं स्वागतच केलं जाईल असं जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज सांगितलं. काश्मीर समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं हिंसाचाराचा त्याग करून राज्यात शांतता प्रस्थापित करण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांच्याशी संवाद साधला जाईल असं प्रतिपादन त्यांनी केलं. सुरक्षा दलाच्या छावण्यांवर हल्ला करण्यासाठी युवकांना भडकवण्याचं काम काही मूढभर व्यक्ती करत आहेत. हे कृत्य त्यांनी थांबवावं असं त्यांनी ठणकावलं. पाकिस्तान, हुरियत आणि हिजबुल मुजाहिदीनशी संवाद साधण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रामाणिक प्रयत्न केले होते. ते धागेदोरे आता पुन्हा हाती घेतले पाहिजेत असं त्या म्हणाल्या. राज्यात जलयुक्त शिवार ही लोकसहभाग मिळालेली सर्वात मोठी योजना आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबादमधल्या फुलंब्री इथं बोलत होते. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लोकसहभागातून झालेल्या फुलमस्ता नदीच्या खोलीकरण कामांच्या जलपूजनाप्रसंगी शेतकरी मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. वर्ष 2019 पर्यंत राज्यातली पाणीटंचाई दूर करण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलं असून 30,000 गावांपैकी 4,500 गावं जलयुक्त झाली आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले. जलयुक्त शिवारामुळे मराठवाड्यात परिवर्तन घडत आहे. राज्यात गावागावातून नागरिक एकत्र येऊन जलयुक्त शिवार अभियानात सहभाग नोंदवत आहेत. या अभियानामुळे राज्यात जलस्वातंत्र्याची क्रांती होत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित होते. फुलंब्री तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानात काम केलेल्या स्वयंसेवी संस्थांचा आणि जिल्हाधिकारी निधी पांडेय यांचा सत्कार करण्यात आला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून न्यायसंस्थेवरचं प्रलंबित प्रकरणांचं ओझं कमी होऊ शकेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज औरंगाबादमध्ये बोलत होते. देशाची लोकसंख्या आणि इतर कारणांमुळे देशातल्या कोणत्याही यंत्रणेला पायाभूत आणि आनुषंगिक सुविधांची उणीव भासते. परंतु नवनवीन तंत्रज्ञानाची मदत घेतली तर यावर मात करता येऊ शकेल. गती, निष्पक्षता आणि पारदर्शकता ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये आहेत. त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. औरंगाबाद इथं राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या उभारणीसाठी शासन कटिबद्ध आहे. या विद्यापीठात राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी 30% जागा राखीव ठेवल्या जाव्यात अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्याचं आव्हान न्यायसंस्थेनं पेलावं असं आवाहनही त्यांनी केलं. न्यायव्यवस्थेकडून योग्य वेळेत न्याय मिळेल असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होणं आवश्यक आहे असं मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुळा चेल्लूर यांनी सांगितलं. न्यायमूर्ती विजया ताहिलरामाणी, राज्याचे ॲडव्होकेट जनरल रोहित देव, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर सार्वजनिक गणेश मंडळांवर दंडात्मक कारवाई सुरू केल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज निषेध केला. दहीहंडी संदर्भातला कायदा मोडल्याबद्दल खटले भरलेल्या गोविंदा पथकांची आज त्यांनी ठाणे इथं भेट घेतली. त्यावेळी ते बातमीदारांशी बोलत होते. दहीहंडीबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यांची खिल्लीही त्यांनी उडवली. न्यायालयानं सण समारंभांमध्ये उठसूट हस्तक्षेप करू नये, मात्र उत्सवांचं बाजारीकरण न करण्याची जबाबदारी मंडळांनीही घ्यावी असं त्यांनी सांगितलं. महापालिकांनी गोळा केलेला कर राज्याला न देता केंद्राला देण्यानं महापालिकांच्या स्वायत्ततेवर गदा येईल असं मत त्यांनी जीएसटीबद्दल बोलताना व्यक्त केलं. ही करप्रणाली योग्य असली तरी त्यात केंद्र शासनाचा हस्तक्षेप नको असं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईतल्या अंधेरी इथं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मोफत फिरती वैद्यकीय सेवा देणाऱ्या 5 वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं. यापूर्वीही शिवसेनेच्या वतीनं फिरत्या आरोग्य पथकाच्या जवळपास 26,000 रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आल्याची माहिती ठाकरे यांनी यावेळी दिली. नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला त्यांनी भेट दिली. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार गजानन कीर्तीकर तसंच महापौर स्नेहल आंबेकर या कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान मुंबई महानगरपालिकेची स्वायत्तता अबाधित राखून जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर कायदा लागू होणार असेल तर शिवसेनेची हरकत नसल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
देशातले कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्र अडचणीत असून महागाई रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं लागेल असं मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांनी व्यक्त केलं. सांगली जिल्ह्यात कुंडल इथं शेतमजूर मेळाव्यात ते आज बोलत होते. परिवर्तन चळवळीचे मार्गदर्शक व्ही.वाय. पाटील यांचा येचुरी यांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला. शेतीमालाला चांगले दर देत उद्योगधंद्यांना पाठबळ दिलं तरच अर्थव्यवस्था अधिक मजबूत करता येऊ शकेल असं येचुरी यांनी सांगितलं. काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात राजनैतिक चर्चा झाली पाहिजे असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. देशविरोधी कारवाया करणाऱ्यांची गय करू नये, पण निरपराध मुस्लिम तरुणांना इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक होण्याच्या घटना घडत असल्याबद्दल चिंता वाटत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मागील अनुभव पाहता सरकारनं अटक झालेल्या तरुणांची पार्श्वभूमी बघून त्यांच्याशी संवाद साधावा, तसंच प्रकरणं लवकर निकाली काढून निरपराधांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पवार यांनी सरकारकडे केली आहे. अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा अशी जनभावना तयार होत असून या कायद्याची समीक्षा करण्यात यावी असं आपलं मत असल्याचं पवार म्हणाले. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव शहरात आज तिरंगा यात्रा काढण्यात आली. खासदार संजय पाटील यांनी या यात्रेचं नेतृत्व केलं. या यात्रेत कार्यकर्त्यांसह शहरातील नागरिकही सहभागी झाले होते. दरम्यान या तिरंगा यात्रेनंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत नगरसेवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी स्वातंत्र्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मुख्याध्यापकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन विद्याभारती पश्चिम क्षेत्राचे उपाध्यक्ष प्रेमराज भाला यांनी आज वाशिम इथं केलं. विद्याभारतीच्या अकोला विभागाच्या वतीनं रेखाताई राष्ट्रीय विद्यालयात आयोजित मुख्याध्यापक संमेलनात ते बोलत होते. कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार भीमराव कांबळे यांच्या हस्ते झालं. कार्यक्रमाला विदर्भ देवगिरी प्रांताचे संघटन मंत्री श्रीकांत देशपांडे, विदर्भ प्रांताचे उपाध्यक्ष सचिन जोशी, वाशिम जिल्हाध्यक्ष दिलीप जोशी उपस्थित होते. मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मार्गदर्शक ठरतील अशा विविध पुस्तकांचे स्टॉल्स कार्यक्रमस्थळी लावण्यात आले होते. देशभरातल्या सर्व उपनगरीय रेल्वे प्रवाशांना मासिक तिकिटांऐवजी लवकरच रेल कार्ड देण्याची योजना रेल्वे मंत्रालयानं तयार केली आहे. या अंतर्गत मासिक पासधारकाला सिल्व्हर कार्ड, 6माही पाससाठी गोल्डन तर वार्षिक पाससाठी प्लॅटिनम कार्ड देण्यात येणार आहे. या संदर्भात रेल्वे मंत्रालयानं 31 बँकांसोबत चर्चा सुरू केली आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून मुंबईत ही योजना सुरू करण्यात येणार आहे. देशभरातून 1,10,00,000 प्रवासी दररोज उपनगरीय रेल्वेनं प्रवास करतात, तर मुंबईत हीच संख्या 75 लाख एवढी आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काल प्रथमच या महामार्गावर ड्रोनचा वापर करण्यात आला. यावेळी वाहतुकीचं उल्लंघन करणाऱ्या 15 वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी दंड ठोठावला. राज्य शासनाच्या निर्देशानुसार लोणावळा बाह्यमार्ग ते खालापूर टोल प्लाझा या दरम्यानच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 2 ड्रोनचा वापर करण्यात आला, अशी माहिती पुणे विभागाचे महामार्ग पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली. वाशिम जिल्ह्यातल्या अनसिंग इथं आज बंजारा समाजाच्या वतीनं तीज उत्सव साजरा करण्यात आला. तीज उत्सव ही बंजारा समाजातली खूप जुनी धार्मिक परंपरा आहे. या परंपरेनुसार गव्हाचं धान एका टोपलीत पेरलं जातं. समाजातल्या युवती एकत्र येऊन प्रत्येकाच्या घरी सकाळी आणि संध्याकाळी या गव्हाला पाणी घालतात. त्यातून निघालेल्या गव्हाच्या रोपांना तीज म्हणतात. 9 दिवसांनंतर या तीजेच्या टोपल्या डोक्यावर घेऊन वाजत गाजत विसर्जनासाठी नेल्या जातात. यावेळी पारंपरिक नृत्य आणि गीताचं सादरीकरण होतं. शहरात धार्मिक सलोख्याचं वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशानं आज पुण्यात जमाते इस्लामी हिंद संघटनेच्या वतीनं शांती सद्भावना रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. क्वार्टर गेट ते अलका टॉकीजपर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, ख्रिश्चन धर्माच्या नागरिकांनी सहभाग घेतला होता. सामाजिक सद्भावना तसंच बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी 4 सप्टेंबरपर्यंत राज्यभरात शांती आणि मानवतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आज मुंबईत हाजी अली दर्ग्यात जाऊन चादर अर्पण केली. 2 दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं हाजी अली दर्ग्यात महिलांना असलेली प्रवेशबंदी मागे घेण्याचे निर्देश दिले होते.
देसाई यांनी देशातल्या सर्व धर्माच्या नागरिकांचे आभार मानले. तसंच हाजी अली दर्गा विश्वस्तांनी महिला वर्गाचा आदर राखत मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करू नये असं आवाहन केलं. यापुढे केरळमधल्या शबरीमला इथल्या मंदिरात असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आवाज उठवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सूचित केलं. आणि आता बातमी क्रिकेटची. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथं होत असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज संघाला 143 धावांवर गारद करायला भारताला यश मिळालं. आज भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी सुमार कामगिरीचं प्रदर्शन केलं. सलामीचा जे चार्ल्स वगळता इतर फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. अमित मिश्रानं 3 तर मोहम्मद शामी, आर अश्विन आणि जे बुमराह यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. T20 प्रकारात सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या वेस्ट इंडिज संघानं काल खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात केवळ 1 धावेनं विजय मिळवला होता. आता भारतीय संघ कालच्या पराभवाचं उट्ट काढतो का याकडे क्रीडा रसिकांचं लक्ष लागून राहिलं आहे. राज्यात मुंबई तसंच मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात आज सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू होती. दुपारनंतर मात्र काही भागात पावसानं विश्रांती घेतली. लातूरमध्ये निलंगा तालुक्यातल्या दापका या भागात आज दुपारनंतर पावसानं हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. येत्या 48 तासात कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 28 आणि किमान 24, नागपूर 34 आणि 25, पुणे 28 आणि 22, औरंगाबाद 31 आणि 23, नाशिक 28 आणि 22, कोल्हापूर 26 आणि 21, रत्नागिरी 27 आणि 24, सोलापूर 32 आणि 23 आणि अमरावती कमाल तापमान 25 आणि किमान 23 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. नागरिकांच्या माहितीपूर्ण सहभागातूनच लोकशाही निरोगी राहू शकते असं सांगून राज्यघटनेचा सखोल अभ्यास करण्याचं राष्ट्रपतींचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. काश्मीरमधल्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी एकता आणि ममता हाच मूलमंत्र, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सण साजरे करताना पर्यावरणाची काळजी घेण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना मन की बात कार्यक्रमात आवाहन. स्क्रॅमजेट इंजिनाची इस्रोनं श्रीहरिकोटा इथून घेतलेली चाचणी यशस्वी. राज्यामध्ये जलयुक्त शिवार ही लोकसहभाग मिळालेली सर्वात मोठी योजना, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून न्यायसंस्थेवरचं प्रलंबित प्रकरणांचं ओझं कमी होऊ शकेल, मुख्यमंत्र्यांना विश्वास. आणि भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानच्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतापुढे विजयासाठी 144 धावांचं आव्हान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.